जमीन आणून काय 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 काम काय नाही देवा विकानाला पाणी नाही
भगवंताने जारी घ्यावी, चंद्रभागेवर गावाची जारी भरून घेऊन ये. सज्जन हो, एवढं जर जनाबाईचं त्यांनी काम केलं अगदी सगुण रूपामध्ये, मग आपल्याला आपलं तो करणार नाही का, करू शकणार नाही का? आणि आता कोण करतंय, कोण करतंय हा निर्गुणाचा विषय आहे. हो, पण सगुणाचा जर विचार जर केला तर तो आपल्याला अनुभव येणं गरजेचं आहे का नाही. विठाला तुकोबाराच्या बाबतीमध्ये तीच गोष्ट झाली. अखंड आनंदी पंढरीची वारी, पण एक वर्ष पायाला नारू झाला गुडघ्याला आणि माझ्या तुकोबाराला पंढरपूरला वारीला येता आला नाही. आणि अंतकरणापासून लाखोचा समाज पंढरपुरामध्ये आणि तुकोबाराय मात्र एकटेच देऊगावामध्ये. पांडुरंगा, आणि देहाची व्याधी यामुळे मी येऊ शकलो नाही, पण पांडुरंगा तुला नक्की माहिती मी तुझ्या जवळ आहे. मला प्रत्येक वेळेला तुझं दर्शन घेण्याची जी सवय लागलेली आहे भगवंता, मला आता चैन पडत नाही. तुकोबाराने हाक मारावी कुठून? देऊगावामधून, आणि ती भगवंताने पंढरपुरामध्ये ऐकावी आणि जगाचा बाप देऊगावामध्ये प्रगट व्हावा. हो, मग सगुण रूपामध्ये का निर्गुण रूपामध्ये? बोला. सगुण रूपामध्ये देवाचं दर्शन तुकोबाराया, सगुण रूपामध्ये ज्ञानोबारायला देवाचं दर्शन, सगुण रूपामध्ये जनाबाईला, मीराबाईला, मुक्ताबाईला, या सर्व संतांना नामदेवरायला सगुण रूपामध्ये. सज्जन हो, आणि ते सगुण रूप तुमच्या माझ्या जर निदर्शनाला किंवा दर्शन व्हावं असं वाटत असेल तर मी माझ्या पद्धतीचं सांगत नाही. पण रामकृष्ण परमहंसाच्या विषयी शारदादेवी यांचं ज्या वेळेला काही वाचण्याचा वेळ येऊन आला त्यावेळेला त्या शारदादेवी म्हणतात, प्रापंचिक बरं का, रामकृष्ण परमहंस आणि शारदादेवी ही माता आणि ते पिता. सज्जन हो, प्रापंचिक आहे, पण प्रपंच करता करता ते एवढे भगवंताच्या नामस्मरणामध्ये तरुण झालेला आहे की प्रत्यक्ष कालिका मातेनं माझ्या रामकृष्ण परमहंसाप्रमाणे शारदा देवीला देखील सगुण रूपामध्ये दर्शन द्यावं. ती शारदा देवी माता काय म्हणते? आपण सगळेच नामस्मरण करतो, आपण सगळेच नामस्मरण करतो. 21,600 वेळा नामस्मरण करावं असं आपल्याला कळालं देखील, पण ओळखते का? ओळखते का? आणि ओळखल्याशिवाय तर फायदा होणार नाही. आणि ते वळण याकरता शारदा देवी म्हणतात, पहा 21,600 वेळापैकी जर तुमच्या जीवनामध्ये एक महिनाभर 15 ते 16,000 श्वासावर जर तुमचं नामस्मरण झालं तर तुम्ही ज्या देवाची इच्छा करा तर ते सगुण रूपामध्ये तुमच्या पुढे प्रकट होईल. ती गोष्ट केली, जनाबाईने ती गोष्ट केली, सर्व साधू संतांनी ती गोष्ट केली. सज्जन हो, ती गोष्ट आपल्याला करता येईल का? करावा विचार. ती गोष्ट आपल्याला करता येईल का? तुकोबाराया मी केली, ते तुकोबाराया भगवंताचे दास झाले आणि भगवंताचे दास झाल्यानंतर म्हणतात, देवा काही एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? अभंगाचं दुसरं चरण, पंढरीचा वार, पंढरीचा वार, पंढरीचा वार,
जन्म घ्यायचा असेल तर घेईन मी जन्म तुझे चरण देवा. तुकोबारा म्हणता मला त्याग कर पुढच्या जन्मामध्ये आणि त्याग तर करत पण मला एक वरदान दे. पंढरीचा वार करी वारी चुकोने हरी. सज्जन हो, आपल्याला 1 वर्ष जमते तर पुढच्या वर्षी जमत नाही. 4 दिवस जमते तर 8 दिवस जमत नाही. कोणाची पेरणी राहिली, कोणाचं ऍडमिशन राहिलं आणि तुकोबारा म्हणतात जन्मी मला हो वारी दे. म्हणजे वारी तुकोबाराला कळाली होती ना म्हणून ते म्हणतात. आपल्याला ती वारी कळाली नाही हे त्याचं उत्तर आहे. कारण आपल्याला आपली इच्छा का पूर्ण होत नाही तर आपण पूर्णत्वाने त्याचे दास होऊ शकलो नाही हे त्याचं उत्तर आहे. तुकोबारा भगवंताचे दास झाले आणि जन्मोजन्मी त्या भगवंताची त्या माझ्या तुकोबाराने वारी केली. आणि सज्जन हो, तुम्हाला म्हणाली पंढरपूरची वारी, पंढरीची वारी, इथे आज ज्ञान काही सांगायची गरज वाटत नाही मला. हो, आणि वारीची वाट जी आहे ना हे ज्ञान सांगण्याकरता नाही. वारीची जी वाट आहे ना ही ज्ञान सांगण्याकरता नाही, फक्त आपला आपण विचार करण्यासाठी आहे. करावा विचार मनही चिंता कवनाची. विचार जर केला तर सज्जन या वारीचं महत्व अगदी सर्व साधू संतांनी अंतकरणापासून या वारीचं पंढरीचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे. मला वाटतं आपल्याला ते एवढं सखोल जरी माहिती नसेल पण एकदा वारीमध्ये आल्यानंतर या वारीचं महत्व कळत असतं. परंतु एवढं कळूनही आपण का बाजूला जातो त्याचं एक महत्वाचं कारण आहे की आपण सतत त्या अनुसंधानावर राहत नाही. जो अनुसंधानावर राहतो त्याची वारी चालू असते त्याला वारी घडते. ज्याची वारी चालू असते त्याला वारी घडते. खरं तर मोठे ते आपण आपला तपासा विठाल या पंढरीच्या वारीमध्ये काय असतं नेमकं? किती ऊन, आज 6 वाजता आपली पालखी उशिरा का पोहोचली? काय महाराज किती ऊन आहे. आतापर्यंत 5 वाजता पालखी तर पोहोचत होती. 15 वर्ष, 1 वर्ष सोडलं तर, पण या वर्षी 6 का वाजले? काय महाराज किती ऊन होतं. 4-5 वेळा शेती घ्यायचं काम पडलं. हो, म्हणून आम्हाला याला 6 वाजले. सज्जन हो, एवढ्या उन्हातानामध्ये पायाला फोड आले, पाय दुखतात, गुडघे दुखतात, किती हा शारीरिक त्रास येतो पाहिलं तर. हा त्रास आपण घरी काढतो का? अहो 1 किलोमीटर चालायचं माहित नाही आपल्याला. हो, 1 किलोमीटर चालायचं माहित नाही. आपण रोज कमीत कमी 15 ते 20 किलोमीटर रोज चालतो. हा शारीरिक त्रास काय थोडा आहे का? मग एवढा त्रास काढण्याचं प्रयोजन काय? हे प्रयोजन आपल्या जीवाला कळावं बरं. आणि ते कळावं याकरता ही वारी आहे. आणि आल्यानंतर ते तुकोबाराला कळावं. भगवंता घरी जर राहील तर आला काय मागचं संपत, लेकराचं काही गारानं संपत नाही. पण पंढरीच्या वारीला निघालं की मला या वारीमध्ये काय मिळतं भगवंता, म्हणून मी वारी मागतो. ते तिसरे चरण
सर्व काळ. पांडुरंगा घरी हे घडत नाही म्हणून मला जर तुला द्यायचंच असेल तर माझ्या अंतःकरणाची इच्छा आहे की संत संग सर्व काळ वारीमध्ये मिळतो. तुम्ही आठवा ना जरा, रात्री झोपायला आपल्या रोज 11 वाजता. आपण घरी कधीच 11 वाजता झोपत नाही. रोज सकाळी 3 वाजता माझ्या माऊल्या उठतात. रोज 3 वाजता उठतात. हो, घरी उठतात का? म्हणजे विचार करा ना, सकाळी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत आपल्या डोक्यात काय असतं? फक्त वारी असते, फक्त देव असतो, फक्त संत असतात, फक्त श्रीपाद बाबा असतात. जो स्वामी समर्थ श्रीपाद समर्थ, जो स्वामी समर्थ गोविंदा समर्थ, जो स्वामी समर्थ गोविंदा समर्थ, जो स्वामी समर्थ गोविंदा समर्थ. श्रीपाद समर्थ स्वामी रामदास समर्थ, 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 स्वामी समर्थ गो श्रीपाद समर्थ, स्वामी समर्थ गो श्रीपाद समर्थ, स्वामी समर्थ गो श्रीपाद समर्थ, स्वामी समर्थ गो रामदास समर्थ, स्वामी समर्थ गो श्रीपाद समर्थ, स्वामी समर्थ गो रामदास समर्थ, स्वामी समर्थ गो श्रीपाद समर्थ, स्वामी समर्थ गो रामदास समर्थ, स्वामी समर्थ गो श्रीपाद समर्थ, स्वामी समर्थ गो रामदास समर्थ. सकाळी 3 वाजल्यापासून रात्री 11-12 वाजेपर्यंत सज्जन हो, सतत भगवंताच्या संताच्या सहवासामध्ये, नामाच्या सहवासामध्ये आपण असतो. हो, आठवा बरा तो जेजुरीचा गोंधळ. आठवा आपल्या आयुष्यामध्ये वर्षातून तो एकदाच येतो बरं. हो, ज्यांना तो कळाला ना तो गोंधळ घातल्याशिवाय राहत नाही. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही बाबाचे गोंधळी, 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 बाबाचे गोंधळी, बाबाचे गोंधळी, बाबाचे गोंधळी, बाबाचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही बाबाचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही बाबाचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी आम्ही बाबाचे गोंधळी. आमचा घालावा गोंधळ 4-4 वर्ष वारी नाहीत माणसं, पण अजूनही हा गोंधळ समजून घ्यायला तयार, गळ्यामध्ये माळ घालायला तयार, अनुग्रह घ्यायला तयार. त्यांची काय गती होईल कोण जाईल. परंतु सत्र हो, ज्यांना कळाला ते खंडेराला म्हणतात, देवा आलो तुझ्या दरबारामध्ये, खंडेराला तुझं करत नवस, मरोदर सासू खंडेराला. हे देवा तुझ्या झाडाला लागलो, तुझ्या नादाला लागलो, पण सासू फार मला त्रास करते, तिला मरू दे. खंडेराला
होती त्या दिवशी खंडोबाराच्या दारात किती माणसं भारावर होती आणि ज्या वेळेला आपण इथं आलो कुठे कुठं काल रात्री काल आपण इथं आलो त्या वेळेला अर्धा हरिपाठ घेतला आपण हो ते काय म्हणत होतं मी सुटला पाहिजे काहीतरी म्हणत होते